नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज बघूया आज काय नवीन. आज इथं बघा मी रेडीमेड परकर आणलेला आहे, पण त्यांची उंची जास्त आहे. त्यासाठी बघा उंची कशी कमी करायची आपण बघणार आहोत. त्यासाठी पहिला अगोदर सुती परकर असेल तर व्यवस्थित असा परकर पाण्यात ओला करून घ्यायचा, जेणेकरून अर्धा एक तास व्यवस्थित असा पाण्यात भिजत ठेवायचा. जेणेकरून आपण शिलाई करताना आपण जर उंचीचं माप बरोबर घेतलं ना तर परत कमी होणार नाही, कारण सुती परकर असला की जरा कसला जातो. इथं बघा थोडा वेळ पाण्यात ठेवलेला आहे. व्यवस्थित अर्धा एक तास परकर व्यवस्थित भिजत ठेवायचा आणि परत ना सुकवून घ्यायचा. बघा आता आपण शिलाई द्यायला घेणार आहोत. त्या अगोदर तर पूर्ण सगळी शिलाई कर द्यायची, कारण रेडीमेड परकरची शिलाई ही मोठी असते. त्यामुळे व्यवस्थित असं सगळीकडनं परकरला शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपली शिलाई कुठेही निघणार नाही. कारण रेडीमेड आपण रेग्युलर कसं घरी आपली मिडियम आपली शिलाई असते, पण बाहेर रेडीमेड प्रकार असतात ना त्याची शिलाई मोठ्या प्रमाणात असते ना, त्यामुळे कधी शिलाई निघू शकते. त्यामुळे अगोदर व्यवस्थित सगळ्या परकरला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची. धुवायचं का, जर सुती परकर असेल तर व्यवस्थित जर धुवून घेतला का नाही, आपण उंची बरोबर घेतली असेल ना बरोबर, तर आपल्या परकर व्यवस्थित असं दुमडपट्टी करून आपलं परफेक्ट होईल. हो का, आता परकरला शिलाई मारून झालेली आहे. आपण आता परकरची नाडी काढून घेणार आहोत. आपल्याला दुमडपट्टी करायची आहे. बघा आपण दुमडपट्टी वरच्या साईडला देणार आहोत, जेणेकरून आपल्या परकरचं पण फिनिशिंग छान येईल आणि आपण ही ट्रिक वापरली ही सुद्धा समजणार नाही. बघा वरचं जिथं दाब शिलाई दिलेली तिथून परकर व्यवस्थित आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्या मापाने असं खाली दुमडपट्टी त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओमध्ये बघा व्यवस्थित असे एका वेळी ठेवून वरून शिलाई देऊन घेणार आहोत. तुम्हाला हवे ते उंची पाहिजे तेवढी तुम्ही घ्या आणि तेवढं तुम्ही वरून फोल्ड करा आणि शिलाई देऊन घ्या. रेडीमेड परकरचं कसं उंची जास्त असते ना, त्यामुळे आपल्याला कमी जास्त करायला लागतेच. त्यामुळे ही ट्रिक छान आहे बघा, तुम्ही नक्की बघा. व्यवस्थित असं छान असं शिलाई देऊन घ्यायचं. काय काय वेळ काय होतं, आपण खालच्या साईडला आपण फोल्ड करतो आतल्या बाजूनं, मग ते कमी जास्त होतं, कुठे शिलाई राहते तर वेड वाकडं येतं. त्यासाठी ही ट्रिक बघा नक्कीच छान आहे. ही शिलाई दिली तर आपल्याला असं ओळखूच येणार नाही की बाबा आपण ह्यात आपण कमी केलेलं आहे परकर. छान असं फिनिशिंग पण राहणार आणि व्यवस्थित असं छान दिसणार. व्यवस्थित छान असं गुढी न येता शिलाई देऊन घ्यायची बरोबर. बघा छान अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. असे शिलाई देऊन झालेली आहे. वरच्या साईडने शिलाई दिलेली आहे. बघा आता खालच्या साईडने आपण अशी शिलाई देऊन घेणार आहोत. बघा अशी शिलाई देऊन घ्यायची छान असं. मी हा माझ्यासाठी परकर आणलेला होता, पण ह्याची उंची जास्त प्रमाणात नाही ना, म्हणून मी म्हणलं ही परकर कमी करायचं तर आहेच उंची, त्यामुळे म्हणले ही ट्रिक सगळ्यांबरोबर शेअर करावी. का खालच्या साईडने पण अशी व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे. कुठं धागे वगैरे असतील ते कटिंग करून घ्यायचे. बघा तुम्ही बघत असाल, बघा किती फिनिशिंग छान आले. आपण कुठं शिलाई मारली हेही दिसून येत नाही किंवा कमी परकर केला हेही दिसून येत नाही. बघा व्यवस्थित असं बघा आपलं झालेलं आहे करून. आता बघा आपण नाडी लावून घेणार आहोत. व्यवस्थित नाडी लावून घ्या. आता इथं 2 कप्प तयार होतील. वरच्या साईडच्या कप्प्यातून व्यवस्थित नाडी काढून घ्यायची, कारण आपण डबल फोल्ड केलेलं आहे त्यामुळे तिथे 2 कप्प झालेले आहे. वरच्या ह्याच्यातनं व्यवस्थित अशी नाडी काढून घ्यायची. नाडी काढून झालेली आहे. व्यवस्थित सम प्रमाणात घेऊन नाडी व्यवस्थित अशी दोन सम प्रमाणात ठेवायची, जेणेकरून नाडी आपली एका साईडला कमी जास्त झाली का नाही, घाई गडबडीत नाडी आत गेली की निघत नाही. व्यवस्थित असं बघा
नाडी लावून झालेलं आहे. बघा तुम्ही बघतच असाल किती छान फिनिशिंग आलं आहे. किंवा कमी जास्त कुठं केलं काहीच ओळखत नाही. खालच्या साईडनं आपण असं फोल्ड केलं की बघा ते कसं गुढी घातली ती घडी आल्यागत दिसतं. ते काही असं बरोबर वाटत नाही. पण वरच्या साईडने बघा आपण डबल फोल्ड केलं ते उंची पण कमी झाली, आपल्याला पाहिजे तेवढी पण झाली आणि फिनिशिंग पण छान आलेलं आहे. कसं आपलं झालेलं आहे परकर. बघा जर तुम्हाला नक्की ट्रिक आवडली तर मला सांगा कसं झाले. छान असं बघा फिनिशिंग आलेलं आहे. चला धन्यवाद, बाय बाय.